हॅलो स्टुडंट्स, ॲक्च्युअली आपण आतापासून म्हणजे लास्ट लेक्चरपासून साऊंड वेव्ह शिकत आहे. तर ह्या ज्या साऊंड वेव्हज आहेत तर ह्या प्रेशर वेव्हसुद्धा आहेत आणि डिस्प्लेसमेंट वेव्हसुद्धा आहेत. ओके, नंतर एक गोष्ट की कुठल्याही प्रकारची वेव्हज प्रोपोगेट होण्यासाठी मीडियममध्ये इलास्टिसिटी आणि इनर्शिया असणे गरजेचं आहे. ह्या एवढ्या कन्सेप्टवर आपण चर्चा करत आहे. आपला मेन टॉपिक सुरू झाला आहे आता साऊंड वेव्हज. ओके, साऊंड वेव्हजमध्ये डिस्प्लेसमेंट इक्वेशन जर का तुम्ही पाहिलं, ओके, तर डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे यस इज इक्वल्स टू यस नॉट साइन ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, आणि प्रेशर वेव्हज जर का इक्वेशन घेतलं तर ते पी नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स असं आहे. इज इट? या ठिकाणी P म्हणजे प्रेशर, P नॉट म्हणजे मॅक्सिमम प्रेशर आणि P नॉटची व्हॅल्यू बीटा के एस नॉट अशी आहे. या डेरिव्हेशन बद्दल आपण अभ्यास केलेला आहे. इज इट ओके? प्रेशर, मॅक्सिमम प्रेशर हे बीटा के एस नॉट. आता बीटा काय? तर बीटा आहे बल्क मॉड्युलस ऑफ दॅट मीडियम. ज्या मीडियम मधून साऊंड वेव्ह जाणार आहे त्याचा बल्क मॉड्युलस. ओके, आपल्याला आज या वेव्हज मध्ये साऊंड वेव्हची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. आपल्या हे पण लक्षात आलेलं आहे की जी व्हेलॉसिटी असते वेव्हची, ही व्हेलॉसिटी त्या वेव्हच्या फ्रिक्वेन्सीवर किंवा वेव्हलेंथवर डिपेंड नाहीये. इव्हन आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्बडा, तरी पण आपल्याला माहिती आहे की जर का एन कमी होईल तर लॅम्बडा वाढेल, लॅम्बडा कमी होईल तर मग एन वाढेल. सो त्याच्यामुळे एन आणि लॅम्बडाच्या व्हॅल्यूज ह्या मल्टिप्लिकेशनमध्ये कॉन्स्टंट राहतील. म्हणजे वेव्हज जी असते म्हणजे साऊंड वेव्हज आहे आपल्यासाठी. आता याच्या पुढे आपण साऊंड वेव्ह शिकणार आहोत. स्ट्रिंगमध्ये आपण जेव्हा चर्चा केली त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की ज्या वेव्हची व्हेलॉसिटीज आहे ही मीडियमच्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे आणि मीडियमच्या दोन प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. नंबर 1 मीडियमची इलास्टिसिटी अँड नंबर 2 मीडियमचं इनर्शिया फॅक्टर. ओके, सो आपल्याला आता साऊंड वेव्हच्या बाबतीत ते शोधायचं आहे की आता साऊंड वेव्हच्या बाबतीत वेव्हचा फॉर्म्युला काय, वेव्हच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होईल. ओके, सो काय आहे प्रेशरचं इक्वेशन? प्रेशर वेव्हचं इक्वेशन P इज इक्वल्स टू P नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो प्रेशरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डीपी बाय डी एक्स. P नॉट ॲज इट इज कॉस डेरिव्हेटिव्ह साइन विथ निगेटिव्ह साइन मायनस साइन ओमेगा टी मायनस के एक्स. मायनस के एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण तर मायनस के इकडे येईल आणि हा मायनस मायनस प्लस होईल. So dp by dx is p naught k sin omega t minus kx. So therefore change in pressure dp is equals to p naught k sin omega t minus kx into dx. So हे मिळालं आपल्याला चेंज इन प्रेशर. ओके, म्हणजे जेव्हा मीडियम मधून साऊंड वेव्स ट्रॅव्हल होतील त्यावेळेस त्या मीडियमचं प्रेशर कुछ इस तरह से चेंज होगा. ओके, विथ डिस्टन्स. इज इट ओके? जर का तुम्हाला जनरल फॉर्म्युला माहिती आहे, व्हॉट इज द प्रेशर? प्रेशर इज द फोर्स अपॉन एरिया. सो व्हॉट इज द फोर्स? फोर्स इज द प्रेशर इनटू एरिया. मग मी काय करतो, त्या मीडियम समजा एका पाईपमधून आवाज चाललाय, ठीक आहे ना, एक पाईप आहे, पाईप असा, त्या पाईपमधून आवाज चाललाय. सो त्या पाईपचा क्रॉस सेक्शन एरिया समजा आपण ए घेऊया. ओके, सो देअरफॉर आपल्याला मिळेल फोर्स इज इक्वल्स टू डीपी इंटू एरिया. ओके, फोर प्रेशर इंटू एरिया. सो इट इज इक्वल्स टू पी नॉट k times a into sin omega t minus kx into dx. Is it? So I got the force. Is it? So हे चेंज इन प्रेशरहून काढलेला फोर्स आहे तो चेंज इन फोर्स झालाय. फोर्सला जर का मी मासने डिवाइड केलं तर मला काय मिळतं? फोर्सला जर का मासला डिवाइड केलं तर ॲक्सलरेशन मिळतं. सो या पॉईंटचं, या पार्टिकलचं मीडियमचंच प्रेशर आहे ना, मीडियमवरचंच प्रेशर आहे, मग मीडियमच्या पार्टिकलवरचंच ॲक्सलरेशन मिळेल आपल्याला. सो ॲक्सलरेशन ए इज इक्वल्स टू डेल्टा एफ डिवाइड बाय एम. सो इट इज इक्वल्स टू पी नॉट के इंटू एरिया डिवाइडेड बाय स्मॉल एम इंटू साइन ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, इज इट ओके?
into dx. ओके. सो आता जर का मी पी नॉट ची व्हॅल्यू इथे पुट केली, ओके, काय आहे पी नॉट ची व्हॅल्यू? पी नॉट बी के एस नॉट. सो एक्सलरेशन ए इज इक्वल्स टू बीटा के एस नॉट ए डिवाइड बाय एम. ही एवढी व्हॅल्यू होती पी नॉटची. सो इथे के शिल्लक राहिला इंटू ए इंटू साइन ओमेगा टी मायनस के एक्स इंटू डी एक्स. ओके. सो acceleration is equals to beta k into k square, a for area is here, divided by m, आणि इथे होईल एस नॉट. हा एस नॉट इथे घेतला, इथून साइन ओमेगा टी मायनस के एक्स इंटू डी एक्स. सो व्हाट इज दिस? एस नॉट साइन ओमेगा टी मायनस के एक्स इज द एस displacement of that wave particle. So acceleration a is equals to b k square a into s into dx. Okay. So divided by mass here. सो कॅल्क्युलेशन्स करत करत मी फॉर्म्युल्याकडे जाणार आहे. ठीक आहे ना. बाकी वेगळं काहीच नाही करत आहे. थोडीशी फास्ट कॅल्क्युलेशन करतोय. मलाही कळतंय की मी फास्ट करतोय, पण तुम्हालाही कळेल की का केले म्हणून. कारण की मला फक्त एक छोटासा फॉर्म्युला प्रूफ करायचा आहे. ॲक्च्युली याचं प्रूफ पण आपल्याला नाही आहे. ठीक आहे ना. म्हणजे आपल्या बोर्ड बुकला तरी नाही आहे. महाराष्ट्र NCERT आहे थोडंसं दिलेलं, पण काही फारसं काम नाही आहे. चला पुढे. आता बघा इथेच करतोय मी कॅल्क्युलेशन्स विदाउट वेस्टिंग ऑफ टाइम. व्हॉट इज द मास? मास काय असतं? मास असतं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. इज इट? व्हॉल्यूम काय असतो? व्हॉल्यूम असतो एरिया इंटू लेंथ. इज इट? येस ऑर नो? येस. सो त्या मीडियमची डेन्सिटी घेतली मी रो, एमची व्हॅल्यू पुट करतोय, एरिया ए आणि लेंथ छोटीशी लेंथ घेतली आपण व्हॉल्यूमसाठी डी एक्स. सो इथं मासची व्हॅल्यू जर का मी पुट केली तर तुमच्या लक्षात येईल की सर हा इथलचा एरिया या एरियासोबत आणि हा डी एक्स या डी एक्स सोबत कॅन्सल होतोय. आणि आपल्याला जे ॲक्सलरेशन मिळत आहे ते ॲक्सलरेशन आहे बीटा टाइम्स के स्क्वेअर एस डिवायडेड बाय बचे रो. इज इट? येस ऑर नो? येस. आता हे ॲक्सलरेशन कोणाचं झालं? हे ॲक्सलरेशन ज्या मीडियममधून व्हेव चालली त्या मीडियमच्या पार्टिकलचं झालं. हे डिस्प्लेसमेंट त्या पार्टिकलचं, हे प्रेशर पण त्या पार्टिकलवरचं, हे सगळं जे मी सोडवलं फोर्स ॲक्सलरेशन हे त्या पार्टिकलचं झालं. पण मला सांगा जर का एखाद्या मीडियममधून व्हेव जात असेल तर त्या पार्टिकलची मोशन कोणती असते? करेक्ट, त्या पार्टिकलची मोशन असते SHM. मग SHM जर का तो पार्टिकल परफॉर्म करत असेल तर SHM नुसार ॲक्सलरेशन असायला पाहिजे. मी निगेटिव्ह साईन देणं कुठून विसरलो काय माहिती नाही मला, नाही का? ओके, कोई बडी बात नाही आहे. निगेटिव्ह साईनचं असं काही काम नाही आहे. ओमेगा स्क्वेअर एक्स असं असतं ना ॲक्सलरेशन. इज इट? येस ऑर नो? कुठेतरी एक निगेटिव्ह साईन असते बॅलन्स केलेली. फारसं काही डेरिव्हेशन्सकडे मी लक्ष नाही दिलं. मला फक्त शेवटी जो फॉर्म्युला आहे ना त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. निगेटिव्ह साईनचं असंही काम नाही आहे. सो ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर एक्स. निगेटिव्ह साईन सोबत असते, हे पण निगेटिव्ह साईन सोबत असेल. ओके, ठीक आहे. हे ॲक्सलरेशन असतं सिंपल हार्मोनिक मोशनचं. हे पण ॲक्सलरेशन अशा पार्टिकलचं आहे जो SHM परफॉर्म करतोय. म्हणून मग मला इथे काय मिळालं? तर मला इथे मिळालं की ओमेगा स्क्वेअरची किंमत आहे बीटा टाइम्स के स्क्वेअर डिवाइडेड बाय रो. कंपेअरिंग दिस, हे डिस्प्लेसमेंट, सो हे ओमेगा स्क्वेअर. ओके, सो व्हॉट इज द नेक्स्ट? सो देअरफॉर ओमेगा स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर इज इक्वल्स टू बीटा अपॉन रो. Do you got this? Yes or no? Omega square upon k square is equals to beta upon rho. काही शंका कुशंका नाही. ओमेगा अपॉन k काय आहे? ओमेगा is the coefficient of t and k is the coefficient of x. Coefficient of t divided by coefficient of x is the velocity of wave. So this is nothing but v square is equals to beta upon rho. So what is the velocity of wave?
सो इट इज बीटा अपॉन रो अँड दिस इज माय फॉर्म्युला. आणि हाच फॉर्म्युला मला तुम्हाला डायरेक्टली घेता येत होता, पण मी मुद्दाम डेरिव्हेशन घेतलंय, थोडंसं फास्ट घेतलंय पण घेतलंय. ओके, सो हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा याच्यामध्ये प्रूफ झालं की जी व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह आहे ती पार्टिकलच्या इलास्टिक आणि इनर्शिया मास डेन्सिटी सेम फॅक्टर. सो मास इनर्शियाचं काम करतं, डेन्सिटी त्याला मदत करेल. सो डेन्सिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी असते. सो मटेरियलचं डेन्सिटी म्हणजेच मास सारखी टर्म म्हणजेच इनर्शिया आणि इलास्टिक प्रॉपर्टी याच्यावर व्हेलॉसिटी डिपेंड आहे. सो हा झाला फॉर्म्युला. 2 मिनिटांसाठी फक्त बाजूला सरकतोय. ओके, लिहून घ्या पॉज करून आणि पुढे पहा पटकन, जास्त वेळ न गमवता. नसेल लिहिलं तर नंतर लिहून घ्यायचा, पण मात्र इकडे लक्ष द्या आता. तर आता साऊंड वेव्हची व्हेलॉसिटी किती मिळाली? साऊंड वेव्हची व्हेलॉसिटी v इज इक्वल्स टू फॉर्म्युला म्हणला अंडर रूट बीटा म्हणजे बल्क मॉड्युलस अपॉन रो म्हणजेच डेन्सिटी. बीटा ही प्रॉपर्टी आहे मीडियमची, डेन्सिटी ही पण प्रॉपर्टी आहे मीडियमची. ओके, सो v इज इक्वल्स अंडर रूट बीटा अपॉन रो. This is for liquid and gases. For solid v is equals to डेन्सिटी तर डेन्सिटी राहते, पण बल्क मॉड्युलसच्या जागी तुम्ही यंग्स मॉड्युलस पण घेऊ शकता. ओके, y अपॉन रो. इज इट क्लिअर? जस्ट फॉर्म्युला, फक्त फॉर्म्युलाच पाहिजे. डेरिव्हेशन्स तर मी रिव्हिजन पण नाही घेते, पण मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं ते की कशा पद्धतीनं त्याचं डेरिव्हेशन्स आलेलं आहे. ओके, सो हा फॉर्म्युला आहे अंडर रूट बीटा अपॉन रो. इज इट क्लिअर फॉर ऑल ऑफ यू? यस ऑर नो? यस. सो लिख लो, रट लो, पाठ कर लो. ओके, सो व्हेलॉसिटी बीटा आणि रोवर डिपेंड आहे. पण हा जो बीटा आहे हा गॅसेससाठी डिपेंड करतो की ती कोणती प्रोसेस आहे. थर्मोडायनामिक्स प्रोसेसेस आहेत बऱ्याचशा, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, ठीक आहे ना, बऱ्याचशा आहे. आपण त्याचा पूर्ण डिटेल स्टडी करणार आहोत. तर कोणती प्रोसेस होत आहे त्याच्यानुसार बीटाची व्हॅल्यू बदलते. बघा काय आहे बीटा. सो बीटा मीन्स निगेटिव्ह चेंज इन प्रेशर म्हणजे स्ट्रेस अपॉन चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. हा बीटाचा फॉर्म्युला आहे. चेंज इन प्रेशर अपॉन चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम स्ट्रेस स्ट्रेन, आणि चेंज इन प्रेशर म्हणजे व्हॉल्यूम स्ट्रेन आणि त्याचा निगेटिव्ह साइन. दिस इज द बीटा. ओके, जर का प्रेशरमध्ये चेंज होत असेल सो करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम मध्ये सुद्धा चेंज होतो, आणि म्हणून बल्क मॉड्युलस डिपेंड्स ऑन थर्मोडायनामिक प्रोसेस. ओके, पॉइंट लिहूया आपण. दी बीटा इज डिपेंड्स ऑन thermodynamic process. फॉर एक्झाम्पल पहिली एक प्रोसेस घेऊया आपण, आयसोथर्मल प्रोसेस. मला माहिती आहे की तुम्हाला हे माहीत नसेल कदाचित. आयसोथर्मल, आयसो मीन्स सेम, थर्मल मीन्स टेम्परेचर. आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. आयसोथर्मल प्रोसेस जर का असेल तर तिचे एक इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे? इक्वेशन आहे PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आता मी जर का याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, सो फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इज इक्वल्स टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, पीचा डेरिव्हेटिव्ह, PVचा डेरिव्हेटिव्ह आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. मग P डेल्टा V इज इक्वल्स टू मायनस V डेल्टा P. इज इट? सो P इज इक्वल्स टू मायनस V डेल्टा P upon delta V. Is it? So P is equals to minus
डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही, हा व्ही खाली गेला. सो देअरफॉर आता बघा डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही, सो डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही मीन्स नथिंग बट बीटा म्हणजे बल्क मॉड्युलस. सो देअरफॉर बीटा इज इक्वल्स टू पी. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस जर असेल तर त्याला आपण लिहूया व्यवस्थित. बीटाची किंमत आयसोथर्मल प्रोसेसमध्ये ही प्रेशर एवढी असते. ओके, प्रेशरची व्हॅल्यू जनरल ॲटमॉस्फेरिक प्रेशर 10⁵ असते, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यामुळे याची बीटाची व्हॅल्यू पीची व्हॅल्यू फिक्स झाली. आणि म्हणून मग आयसोथर्मल प्रोसेस जर का असेल तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला होईल, व्हेलॉसिटी फॉर्म्युला बी अपॉन रो आहे. सो बीटा म्हणजे काय झालं, प्रेशर. सो पी अपॉन रो. ओके, सो आयसोथर्मल प्रोसेस जर का असेल म्हणजे साऊंड वेव्ह जर का एखाद्या मीडियममधून जात असतील आणि ती जर का प्रोसेस आयसोथर्मल असेल तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पी अपॉन रो असा घेतला तरी चालतो, कारण आयसोथर्मल प्रोसेसमध्ये बीटाची किंमत पी येते, प्रेशर एवढी. ओके, सेकंड प्रोसेस जी आहे ती सेकंड प्रोसेस आहे अडॅबॅटिक. याच्यामध्ये हीट एक्सचेंज 0 असतं, म्हणजे कुठल्याही प्रकारची हीट घेतल्या जात नाही, दिल्या जात नाही. जर का अडॅबॅटिक प्रोसेस असेल तर इक्वेशन पी व्ही टू दी पॉवर गॅमा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट असं असतं. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर पी इंटू गॅमा टाइम्स डेल्टा व्ही आणि व्ही टू दी पॉवर गॅमा -1 असं होतं. ओके, तर याला सॉल्व करायला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स येतात. बघ काय करतात याच्यामध्ये, तर याच्यामध्ये दोन्ही साईडचा लॉग घेतात. सॉरी, काय होईल, लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ व्ही टू दी पॉवर गॅमा, मल्टिप्लिकेशन आहे तर ॲडिशन होईल, इज इक्वल्स टू ln ऑफ कॉन्स्टंट. सो इट कॅन बी रिटन ॲज ln ऑफ पी plus gamma times ln of v is equals to ln constant. Okay, now जर का मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला ना तर ln ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x असतो आणि मग x चा डेरिव्हेटिव्ह dp होईल, p चा डेरिव्हेटिव्ह डेल्टा p होईल आणि ln ऑफ p चा 1 अपॉन p होईल, प्लस गॅमा टाइम्स इथे सुद्धा डेल्टा v अपॉन v इज इक्वल्स टू याचा तर 0च. ओके, सो डेल्टा पी अपॉन पी ची किंमत मायनस गॅमा डेल्टा व्ही अपॉन व्ही होईल. सो देअरफॉर डेल्टा पी निगेटिव्ह साईन पण आणली, डेल्टा पी इथेच ठेवला आणि डेल्टा व्ही अपॉन व्ही इकडे डिवाइड केलं तर इकडे मायनस गॅमा टाइम्स पी, मायनस साईन पण आणली होती मी, मायनस गॅमा टाइम पी होईल. सो डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही इज नथिंग बट बीटा. सो बीटा अडॅबॅटिक ची किंमत गॅमा टाइम्स पी होईल. ओके, म्हणून जर का आयसोथर्मल प्रोसेस असेल, कोणती प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस असेल तर व्ही चा फॉर्म्युला अंडर रूट बीटा घ्यावा लागेल. तर बीटा अडॅबॅटिक प्रोसेस असेल तर बीटा अडॅबॅटिकची किंमत गॅमा टाइम्स पी अपॉन रो अशी होईल. ओके, होप्स दिसत असेल, नसेल दिसत इथे लिहितो मी आता. व्ही इज इक्वल्स टू पी अपॉन रो आयसोथर्मल प्रोसेस आणि व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट गॅमा टाइम्स पी अपॉन रो अडॅबॅटिक प्रोसेस. होप्स यू गॉट इट. म्हणजे जेव्हा गॅसमधून साऊंड वेव्ह जातात त्यावेळेस फक्त बीटा अपॉन रो हा फॉर्म्युला नाही घेता येत. विचार करावा लागतो की जेव्हा साऊंड वेव्हज ह्या एअरमधून चालल्या, गॅसमधून चालल्या, तर ही प्रोसेस कोणती होईल, अडॅबॅटिक की आयसोथर्मल. जर का ती आयसोथर्मल होत असेल तर तुम्हाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला v इज इक्वल्स टू पी अपॉन रो सरळ घेता येतो. पण जर का ती अडॅबॅटिक प्रोसेस असेल तर तुम्हाला
व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला गॅमा टाइम्स पी अपॉन रो असा घ्यावा लागेल. गॅमा काय आहे? गॅमा आहे सीपी अपॉन सीव्हीचा रेशो. सीपी अपॉन सीव्ही, याच्यामध्ये सीपी आणि सीव्ही काय आहेत? सीपी म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि सीव्ही आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. स्पेसिफिक हीट काय आहेत? या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये करायचा आहे. मग इथे गॅमाची व्हॅल्यू आपण काय घ्यायची? गॅमाची व्हॅल्यू आपण आता वेगवेगळी घेणारच आहोत पुढे जसं आपलं नॉलेज वाढेल तेव्हा. पण सध्या गॅमाची व्हॅल्यू 1.4 समजायची, त्याला युनिट नाही. 1.4 डायॲटॉमिक गॅसेससाठी गॅमाची व्हॅल्यू 1.4 आहे. इतर गॅसेससाठी वेगवेगळी आहे. डायॲटॉमिक गॅस त्याच्यामध्ये 2 ॲटमपासून बनलेला जो गॅस असतो, जनरली हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, आणि मॅक्सिमम गॅसेस हे डायॲटॉमिक आहेत. आणि म्हणून मग आपल्याला मॅक्सिमम केसेसमध्ये गॅमा इज इट गॅमा घ्यावा लागेल आणि तो गॅमा घ्यावा लागेल डायॲटॉमिक गॅसेससाठी. डायॲटॉमिक गॅसेससाठी गॅमाची किंमत 1.4 आणि मोस्ट जनरल केसेसमध्ये गॅमाची किंमत 1.4. ओके, इथपर्यंत तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड झालं असेल. डेरिव्हेशनचे काम नाहीत. मी तुम्हाला 3 फॉर्म्युले वेगवेगळे करून सांगितलेत. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड मीडियममध्ये v इज इक्वल्स टू अंडर रूट बीटा अपॉन रो घ्यायचा आहे. बीटाच्या जागी तुम्ही y पण घेऊ शकता सॉलिडसाठी. रो म्हणजे डेन्सिटी त्या मीडियमची. जर का साऊंड वेव्हज या गॅसमधून जात असतील तर बीटा 2 प्रकारचे असतात गॅसेससाठी, आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक. जर का बीटा आयसोथर्मल घेतला तर त्याची किंमत फक्त प्रेशर एवढी असते. जर का ॲडियाबॅटिक घेतला तर त्याची किंमत ही फक्त गॅमा टाइम्स पी असते. गॅमा काय? गॅमाची किंमत 1.4 फॉर डायॲटॉमिक गॅसेस. ओके, सो 3 फॉर्म्युला व्यवस्थित लर्न करा. ओके, याला लिहा, मी बाजूला होतो. नाउ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅस याच्यावर डिस्कशन आहे. आपल्याला हे माहीत आहे की गॅसमधून ज्यावेळेस साऊंड जाईल तर त्याची व्हेलॉसिटी ही बल्क मॉड्युलसवर डिपेंड असणार आहे गॅसच्या. आणि गॅसचा बल्क मॉड्युलस हा आयसोथर्मल पण असू शकतो आणि ॲडियाबॅटिक पण असू शकतो. मग नेमका कोणता असतो? एक जनरल आयडिया आहे बघा. जेव्हा एखाद्या एअरमधून साऊंड वेव्ह जातील तर त्या ठिकाणी पार्टिकल प्रेशर तयार करत करत समोर जातील. प्रेशर निघत जातं, आपण पाहिलं प्रेशर वेव्हज. सो प्रेशर घेऊन जातील. या प्रेशरच्या वेळेस पार्टिकल काय करतील? आपली हीट बघा, त्याच्याकडे एनर्जी येईल, त्याच्याकडे हीट जास्त असेल, मग तो रेअर होईल, तर तो हीट बाहेर टाकू शकेल. सो कंप्रेशनमध्ये एअर हीट घेईल आणि रेअर फॅक्शनमध्ये तो रिलीज करेल. सो असं वाटतंय, एक लॉजिक आहे की ज्या वेळेस एखाद्या मीडियममधून प्रेशर वेव्ह जातील म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह जातील म्हणजे साऊंड वेव्ह जातील तर पार्टिकल आपली हीट एक्सचेंज करू शकतील. हीट घेतील देतील, हीट घेतील देतील. जर का ते हीट घेतील आणि देतील तर त्याच्यामुळे तिथे टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. मग ती प्रोसेस कोणती? आयसोथर्मल. आयसो मीन्स कॉन्स्टंट, थर्मल म्हणजे टेम्परेचर. सो ती प्रोसेस असेल आयसोथर्मल. कळते ना? म्हणजे साऊंड वेव्हज म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्हज म्हणजे प्रेशर वेव्ह जेव्हा जातील त्यावेळेस त्या मीडियमचे पार्टिकल हीट एक्सचेंज करतील आणि हीट एक्सचेंज केल्यामुळे त्यांची टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. आणि हे कॉन्स्टंट टेम्परेचर जर का असेल तर ती प्रोसेस आयसोथर्मल असेल. सेम कन्क्लुजन, सेम कन्सेप्ट, सेम फंडा न्यूटनने सुद्धा लावला होता. आणि म्हणून न्यूटनच्या म्हणण्यानुसार according to Newton साऊंड वेव्हचं प्रोपोगेशन, शॉर्ट नोट्स देतोय मी, तर साऊंड वेव्हचं प्रोपोगेशन ही एक साऊंड वेव्हचं प्रोपोगेशन, साऊंड वेव्हचं समोर जाणे ही एक आयसोथर्मल प्रोसेस असेल.
आयसोथर्मल प्रोसेस असेल. का? कारण की पार्टिकल्स कंप्रेशन रेअरफॅक्शन करतील तर ते हीट एक्सचेंज करू शकतील, आणि जर का ते हीट एक्सचेंज करू शकतील तर ती प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस असेल. आणि म्हणून मग अकॉर्डिंग टू न्यूटन व्हीचा फॉर्म्युला येतो पी अपॉन रो. कारण की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये बीटाची व्हॅल्यू घेतो आपण प्रेशर, आताच पाहिलं. मग एक्सपेरिमेंटली आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेतलं 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि डेन्सिटी ऑफ गॅस घेतलं 1.29 kg पर मीटर क्यूब. मला शुअर करू द्या 1.29 हा राईट 1.29 यस 1.29 kg पर मीटर क्यूब. आणि व्हीची जर का व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, ठीक आहे ना, एक्सपेरिमेंट केला आपण, प्रेशरची व्हॅल्यू घेतली, हीटची व्हॅल्यू, डेन्सिटीची व्हॅल्यू घेतली, तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळाली 278 मीटर पर सेकंड अप्रॉक्सिमेट, नॉट शुअर, कॅल्क्युलेशन्स करून. ओके, या व्हॅल्यूज पुट करून, म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार पुट केलं तर, नॉट एक्सपेरिमेंटली. मी ते एक्सपेरिमेंटली लिहिलं, पुटिंग नॉर्मल व्हॅल्यूज. पुटिंग ह्या नॉर्मल व्हॅल्यूज आहे प्रेशरच्या. नॉर्मल प्रेशर जे आपण म्हणतो ते असतं 10⁵, आणि डेन्सिटी ऑफ एअर 1.29. याच्यानुसार जर घेतलं तर हे येतं 278 मीटर पर सेकंड. बट एक्सपेरिमेंट करून साऊंडचा जेव्हा आपण व्हेलॉसिटी काढली, बट एक्सपेरिमेंटली व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आपल्याला मिळते 335 मीटर पर सेकंड, 335 मीटर पर सेकंड एक्सपेरिमेंटली मिळतं आपल्याला. पण न्यूटनने सांगितलेल्या या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून पाहिलं तर 278 मीटर पर सेकंड मिळते. सो मॅच तर होत नाही, खूप मोठी एरर येते. सो समथिंग इज रॉंग इन न्यूटन्स फॉर्म्युला. ओके, समथिंग इज रॉंग हिअर. कारण की एक्सपेरिमेंट करून जेव्हा व्हेलॉसिटी ऑफ साऊंड मोजतोय आपण, ते 335 भरतंय, आणि या फॉर्म्युल्यानुसार जेव्हा आपण व्हॅल्यूज पाहतोय तर ती 278 मीटर पर सेकंड भेटते. सो मस्ट बी देअर समथिंग रॉंग. मग देन एक लॅपलास नावाचा सायंटिस्ट आला. लॅपलास याने खूप चांगली थेरी मांडली. त्याचं असं म्हणणं होतं की आपल्याला ज्या व्हेव्ज ऐकू येतात, साऊंड व्हेव्ज, त्याची जी रेंज असते ती 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज या रेंजमध्ये असते साऊंड व्हेव्ज. वीस हर्ट्ज पासून 20 किलो हर्ट्ज, कमीत कमी 20 हर्ट्ज, म्हणजे एका सेकंदात 20 वेळा व्हायब्रेशन्स करतात किंवा 20 वेळा प्रेशर चेंज होतं साऊंड व्हेव्ज. मग एवढ्या फास्ट प्रोसेसमध्ये साऊंड व्हेव्ज जेव्हा मेडियमहून जातात त्यावेळेस पार्टिकलकडे हीट एक्सचेंज करायला वेळच मिळत नाही. म्हणजे तितक्या वेळेमध्ये हीट एक्सचेंज करून काही फायदा पण नाही, दिली काय घेतली काय असं उरालं. ओके, म्हणून मग त्याला असं मिळालं की याच्यामध्ये हीट एक्सचेंज होत नाही. देअरफॉर चेंज इन हीट डेल्टा एच इज 0. आणि म्हणून मग ही जी प्रोसेस असते ज्याच्यामध्ये हीट एक्सचेंज होत नाही ती प्रोसेस अडियाबॅटिक प्रोसेस असते. अडियाबॅटिक प्रोसेस. मग ही जर का अडियाबॅटिक प्रोसेस असेल तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला बनतो गॅमा टाइम्स पी अपॉन रो. याच्यामध्ये गॅमाची किंमत 1.4, प्रेशरची किंमत 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि डेन्सिटीची व्हॅल्यू 1.29 kg पर मीटर क्यूब जर का पुट केली. ओके, तर कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये जर का या सगळ्या व्हॅल्यूज जर का तुम्ही पुट केल्या तर ही व्हॅल्यू तर व्ही किंमत तुम्हाला मिळते 328 मीटर पर सेकंड, which is very nearly to experimental value. ओके, पण इथे खूप ॲक्युरेट व्हॅल्यूज नाही घेतल्या गेल्या 10⁵ वगैरे, पण खूप ॲक्युरेसीनं जर का व्हॅल्यू घेतल्या, कारण की गॅस जो आहे तो 1.4 डायटॅमिकच असेल असं नाही, पण तरीही मात्र खूप जवळ व्हॅल्यू आली. आणि म्हणून हे कन्फर्म झालं की ज्यावेळेस साऊंड व्हेव्ज ह्या
गॅसमधून जातात ती प्रोसेस ॲडियाबॅटिक. आणि साऊंड वेव्हचा फॉर्म्युला, साऊंड वेव्हच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला फॉर व्हेन साऊंड वेव्स ट्रॅव्हल थ्रू द गॅसेस हा असतो V इज इक्वल्स टू गॅमा पी अपॉन रो. म्हणजे बीटा अपॉन रो हा फॉर्म्युला तुम्ही लिक्विडसाठी सहज वापरू शकता, पण बीटा अपॉन रो, अंडररूट बीटा अपॉन रो हा गॅससाठी तुम्ही सहज वापरणार नाही आहात. तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसमध्ये गॅमा पी अपॉन रो हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, सो दिस इज टुडेज टॉपिक. नेक्स्ट लेक्चर म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये ही जी साऊंडची वेलॉसिटी आहे ही कशावर डिपेंड आहे याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत. इथे दिसतंय गॅमा पी आणि रो, पण आयडियल गॅस इक्वेशन्स असतील. प्रेशरवर डिपेंड आहे की नाही याचा विचार, डेन्सिटी, ह्युमॅनिटी, वेलॉसिटी ऑफ वाइंड. जसे की माझ्या मागे जर का फॅन लावले असतील, तुम्ही क्लासरूममध्ये बसलेले, माझ्या मागे जर का फॅन लावलेले असतील, त्याची हवा इकडे चालू आहे, मी हळू जरी बोललो तर तुम्हाला आवाज जाईल, पण तुम्ही बोलले तर मला आवाज येणार नाही. सो वाइंडसुद्धा वेलॉसिटी ऑफ साऊंडवर इफेक्ट करतं. प्रेशर इफेक्ट करतं की नाही, डेन्सिटी इफेक्ट करते की नाही, टेम्परेचर, उन्हाळ्यामध्ये आवाज आणि पावसाळ्यामध्ये आवाज, ठीक आहे ना, ह्युमिडिटी, आर्द्रता, मॉइश्चर असणे हवेमध्ये, यांचे वेलॉसिटी ऑफ साऊंडवर कसे परिणाम होतात याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही रीडिंग करत राहा. 11th बोर्ड बुक किंवा 11th NCERTचं बुक किंवा तुमच्याकडे जे कोणतं बुक असेल त्याच्यातली थिअरी. न्यूमेरिकल्स मी तुम्हाला देईल आणि त्याच्यानंतर तुम्ही न्यूमेरिकलची अभ्यास करणार. सध्या याच्यावर न्यूमेरिकल सोडवायचे नाही. ओके, सो टिल देन टेक केअर.